पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला जेलमध्ये भेटण्याची बहिणीला परवानगी दिली गेली आहे। बहीण उजिमा खातून यांना इम्रानला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे। रावळपिंडी येथील अदियाला जेल बाहेर इम्रान समर्थकांची गर्दीही पाहायला मिळते। कलम 144 तोडून इम्रान खान समर्थकांचा जेल बाहेर राडाही बघायला मिळाला। इम्रान खानच्या जेलमध्ये मृत्यू झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे इम्रान खान यांच्या भेटीसाठी समर्थकही अडून बसलेले आहेत। अधिक जाणून घ्या, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अगदी इम्रान खानची जो पक्ष आहे तहरीक-ए-इन्साफ यानं इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामध्ये खास करून खैबर पख्तून भागामध्ये इम्रान खानच्या पक्षाची सत्ता आहे। तिथले मुख्यमंत्री, तिथले आमदार हे या कोर्टाच्या बाहेर येणार असल्याची माहिती समोर आली होती। त्यांनी तशी घोषणाही केली होती। पाकिस्तानमधील खास करून महत्त्वाची शहरं असलेल्या रावळपिंडी या भागामध्ये कलम 144 लागू करण्यात आलं होतं। अदियाला जेल परिसराबाहेर देखील पीटीआय पक्षाचे म्हणजे इम्रान खानच्या पक्षाचे समर्थक जे होते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर झाले होते, येऊन पोहोचले। त्यामुळं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मोठी भीती वाटत होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता इम्रान खानच्या बहिणीला भेटण्याची संधी देण्यात आली आहे इम्रान खानसाठी। आणि या सगळ्याच्या मध्ये एक महत्त्वाची बाब आहे की स्वतः पंतप्रधान शरीफ जे आहेत ते परदेश दौऱ्यावरती आहेत। त्याच्यामागे एक कारण सांगितलं जात आहे की आसिफ मुनीर यांना एक सीडीएफ नावाचं पद देण्यात आलं होतं सत्ताच्या आणि या सगळ्याच्यामध्ये सेनेचं त्या ठिकाणी मोठं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतं। त्यातच आता मुनीर यांना एक मोठं पद देण्याचे एक कायदा पाकिस्तानच्या संसदेमध्ये पारित करण्यात आला होता आणि त्याचे अधिकार हे पंतप्रधानांकडे होते। त्याच दरम्यान त्याच्यावरती सही करायच्या ऐवजी शरीफ हे दुसऱ्या देशात निघून गेलेले आहेत, त्यामुळे देखील त्या ठिकाणी तणाव पाहायला मिळत होता। शिवाजी, आता इम्रान खान यांच्या समर्थकांचा हा जो सगळा राडा पाहायला मिळतो आहे, त्यांना भेटण्यासाठी जे त्यांच्याकडून हे सगळे प्रयत्न केले जात आहेत त्याला कुठेतरी आता यश मिळत येत चालल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।